तिसरा खेळाडू सुद्धा पाठवून द्यायचा आहे सलामीची जोडी मैदानात. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो तुमचा राखीव खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे, हे लक्षात असलं पाहिजे. पहिलं षटक मला वाटतं कॅशिनो गोरा ए मास्टर संघाचे कॅशिओ हे घेऊन येणार आहेत. सलामीची जोडी जर बघितले गेले तर सूर्या आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो खेळाडू, त्याचं नाव चंद्रकांत, चंदू उर्फ चंद्रकांत आणि सूर्या अशी सलामीची जोडी मैदानात दाखल. यस, पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला लगेच सुरुवात होते. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आज या मॅग्निफिसंट कुलवेम संघामध्ये दुसऱ्या दिवसात फायनल डे मध्ये सुरुवात होताना दिसत आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल आहे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. सूर्या स्ट्राईकवर आहे तर नॉन स्ट्राईकवर आहे तो चंद्रकांत उर्फ चंदू. पहिलं षटक घेऊन येतोय. आणि पहिलं षटक घेऊन येतो तो गोरास ए मास्टर संघाचा कॅशिओ, एक उभारता सितारा राईट हॅम ओ द विकेट मारा सूर्या यांच्यासाठी. नक्की जबरदस्त फिरकी मारा, टप्पा पडल्या पडल्या वळण घेतोय आणि फलंदाजांना काय चेंडू समजला नाही. या सूर्या जर बघितलं गेलं तर मागील वाटते इकडे सामने झाले होते तेव्हा अप्रतिम अशी खेळली होती आपल्या संघासाठी. येस, 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मला वाटतं या खेळाडूने आपल्या आणि आजच्या दिवसात ही प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आहे. दुसरा चेंडू कॅशिओ यांचा, परत पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला, हलक्या हाताने ढकलून एक धाव काढले. दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का? व्यक्ती स्वतःचा श्री गणेशा एक धाव संख्येने, संघाचा सुद्धा श्री गणेशा एक धाव संख्येने सुरुवात करताना दिसत आहे. ते मात्र मड ए मास्टर संघ. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 35चा गोलंदाज नसणार आहे, हे तुम्हीही लक्षात ठेवायचं आहे. सामना सुरू झाला आहे 10:23 24 मिनिटाने सॉरी. आज थोडेसे संघ लेट झालेले आहेत. आपल्याकडे खूप असे मॅचेस आहेत, आज एक्स्ट्रा मॅचेस आहेत, याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा सामना जो कोण आहे कुलवेम आणि धारोली संघ, कुलवेम संघ ही रेडी आहे. नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं, ते ब्रह्मास्त्र यूज करताना दिसतो तो कॅशिनो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि एकच धाव. चंद्रकांत उर्फ एका धावेवर वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवलाय 2 धाव संख्येवर. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेऊन येतो तो कॅशिओ, राईट ऑफ ओ द विकेट मारा सूर्या यांच्यासाठी. लेग साईडला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पहिलाच दंडित करताना दिसत आहेत आपले मेन पंच दत्ता ठाकूर सर यांच्याकडून. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. वाईटचा श्री गणेश आज पहिल्यांदा एक होताना वाईटच्या स्वरूपात एक धाव संख्येने संघाला नेऊन ठेवला आहे. ते मात्र 3 या धाव संख्येवर. कालच्या दिवसात ही यूट्यूब लाईव्ह जर बघितलं गेलं तर प्रदर्शन लाईव्ह एक चांगलं यूट्यूबर आहेत. आणि क्रीज हिरो जर बघितला गेला तर ऑनलाईन स्कोरिंगमध्ये जर बघितलं गेलं तर आपले जगदीश भाऊ एक अवॉर्डसुद्धा त्यांना या क्रीज हिरोच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं. नक्कीच आपण कुठेही असलात, आउट ऑफ कंट्री असला तरी तुम्हाला स्कोरिंग तुम्हाला क्रीज हिरोच्या माध्यमातून या यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने आपण बघू शकतात, ऐकू शकतात. आणि आज कालपासून तर आजपर्यंत सुरेख नियोजन पण पाहिलं गेलं. परत एकदा लाफ करण्याचा प्रयत्न इकडे शत्रुघ्न अझर आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 6 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतो तो कॅशिओ. सुरेख षटक अजूनपर्यंत हाताळलं गेलेलं आहे. धारोली संघ तुम्ही सुद्धा यानंतरचा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे. कॅशिओ यांचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो कॅशिओ. चंद्रकांत यांच्यासाठी लाभ करण्याचा प्रयत्न, जबरदस्त सुरेख मारा. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर गोरा ए मास्टर संघासाठी चांगलं षटक हाताळलं गेलं ते मात्र कॅशिओ यांचं. आणि पहिल्या षटकात जर बघितलं गेलं ना फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत बिनगडी बाद. तोपर्यंत डीजे असे नाही आहे, थोड्या वेळातच येतील. कारण कालपासून डीजेचे साऊंड संगीतसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने ऐकले आहोत आणि आज सुद्धा आपण ऐकणार आहोत. आज जर बघितलं गेलं तर फायनल डे कोळी नागरिकता समाज मंडळ मॅग्निफिसम कुलवे
या आयोजक यांच्या माध्यमातून आज फायनल डे आपण पाहणार आहोत. कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर सुरेख सामने पाहिले गेले. कालच्या दिवसात सेमीफायनलमध्ये जर बघितलं गेलं चारकोप डिंगेश्वर चारकोप संघ आणि तसंच मनोरी मास्टर संघामध्ये जुळत झाली आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर फायनलमध्ये प्रवेश केला आहे तो मात्र मनोरी मास्टर संघाने. दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज EVN आणि समोर आहे तो मात्र सूर्या. यस EVN वैयक्तिक भरपूर वेळानंतर गोळ्यांसाठी आलाय. नेहमी जर बघितलं गेलं तर सराव व्हॉलीबॉलचा आहे आणि बॉलमध्ये चेंजेस त्याला पाहायला भेटणारच आहेत. नक्कीच फेकी बघा, जबरदस्त फेकी, अप्रतिम फेकी होता आणि ते तिसऱ्या धावण्यासाठी जर बघितला गेला तर गडी बाद. काय जबरदस्त फेकी आपण बघत आहोत की 14+ क्रिकेट नंदू कदम हे जर बघितलं गेलं हाईट छोटी असली तरी पण क्षेत्ररक्षण अप्रतिम, फेकी ही त्याहून जबरदस्त आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय तो मात्र मड ए मास्टर संघाचा सूर्या जो लास्ट मॅच मध्ये जर बघितलं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर केलेला होता. तो धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन गेलेला आहे. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो वैयक्तिक भरपूर वेळानंतर गोळ्यांसाठी आलाय. नेहमी जर बघितलं गेलं तर सराव व्हॉलीबॉलचा आहे आणि बॉलमध्ये चेंजेस त्याला पाहायला भेटणारच आहेत. चेअरवर जे पाठीमागे बॅनरच्या खाली जे पोरं आहेत आपली ते मुलांना विनंती करतो की हॉफ साईडला थोडेसे थांबा. येस लॉंग साईडला विरकावून मारण्याचा हवे चेंडू जातोय तिकडे क्षेत्ररक्षण आहे तो मात्र कोण आहे सॅवियो उर्फ पोलार्ड गोराय नावाने गोरायला जर त्याचं नाव जर ऐकलं गेलं तर पोलार्ड नावाने आणि त्याची नेहमी कामगिरी असतो. आपण किरण पोलार्ड जर बघितलं गेलं वेस्ट इंडिजचा त्याप्रमाणे त्याची हाईट आहे बॉडी लँग्वेज आहे आणि त्याप्रमाणे खेळ सुद्धा नेहमी करत असतो आणि तशी आज क्षेत्ररक्षण आहे तो केविन पीटर कोण आहे पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा संभव नाहीये आणि एक या धावसंख्येने रोशन याने आपली धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या झाली 3-9. 2 फलंदाज बाद दुसरं शतक मैदानावर चालू. बॅक टू स्वप्नील. यस मनोज सर बघितलं गेलं तर आज सुरुवात झालेली आहे ती मात्र 10:24 मड हे संघ थोडंसं ट्रॉफिकमध्ये अडकले होते त्या कारणाने थोडासा सामना सुरू लेट झालेला आहे आणि जर बघितलं गेलं तर सलामीची जोडी बॅक टू पॅव्हेलियन झालेली आहे मड ए मास्टर संघाची. धावा झाल्या त्या 9 गडीबाद झाल्या ते 2 स्ट्राईकवर आहेत. एक हुकमी एका म्हणून ओळखला जातो मड परिसरात बिलावून करतो तो मात्र शशांक भाटे नेहमी आपल्या संघासाठी फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या एक सुरेख मारा खेळ खेळत असतो आणि आता दुहेरी अंकात प्रवेश करतो तो मात्र मड ए मास्टर संघ 10 धावसंख्येवर पोचलेला आहे तो मात्र मड ए मास्टर संघ. समोर आहे तो रोशन एक जबरदस्त नाव आहे याही खेळाडूचं. लेग साईडला आवडतीचे फटके आहेत आणि तिकडे क्षेत्ररक्षण आणि बॅक टू पॅव्हेलियन झालेला आहे. जसा पाहिजे होता तसा बॅटावर आला नाही आहे तसाच ग्राउंडच्या बाहेर. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. एक सुरेख फटका पाहायला गेला होता पण बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि झेलच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन झालेला आहे तो मात्र रोशन. परत एकदा परत विकास नवीन यांच्या साडी जबरदस्त चेंडू हॉफसमच्या बाहेरचा चेंडू पंच तट्टा ठाकूर सर यांच्याकडून दंडित केला गेलेला आहे. एक अवांतर धावसंख्येने डबल फिगरमध्ये जाऊन पोचलेला आहे तो संघ. नॅशनल फिगर म्हणून ओळखले जातं ते मात्र 11 या धाव संख्येवर आणि कव्हरच्या देखना क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटलेला आहे तो नवीन यांच्या बॅटीतून. 2 षटकं पूर्ण होत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर जर बघितल्या गेल्या तर 15 तोपर्यंत
आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो, तिसरं षटक वैयक्तिक संघाचा आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज JMC उर्फ जम्बो. आणि 2च षटकं बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. जेएमसी राईट आर्म राऊंड द विकेट शशान यांच्यासाठी. शशान भाट्या एक जबरदस्त खेळाडू आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या मोहबदल्यात बॅट आणि बॉलचा जसा संपर्क पाहिजे होता तसा झालेला नाही आहे. त्यासाठी गोलंदाजाने जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. त्यांनी बघितलं खेळाडू थोडासा रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने खेळण्याचा मोह घेतलेला आहे. त्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. कारण गोलंदाजांना खरंच फलंदाजाचा टाच ओळखून गोलंदाजी करणं खूप गरजेचे असते. तशी गोलंदाजी करताना दिसत आहे. तर मात्र जेएमसी परत नवीन याच्यासाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू पुढे सरसावून स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता नवीन यांचा. पण गोलंदाज ही हुशार आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसत आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलेला आहे तो मात्र जेएमसी उर्फ जम्बो. हाणामारीची षटकं जर बघितली गेली तर आता 2 षटकं राहिलेली आहेत. 2 षटकात जर बघितलं गेलं तर अजूनही मला वाटतं 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. परत त्याच पद्धतीने त्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण जर बघितलं गेलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आणि एकच धावेवर समाधानी. एक धावसंख्या जर बघितली गेली धावफलकावर 17 धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो मात्र मड ए मास्टर संघ. तसंच शशांक भाटे एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. तसंच जम्बो टू शशांक. परत लाफ करण्याचा कव्हर पॉइंटच्या वरून देखना स्ट्रोक पाहायला भेटतो आणि सॅल्विन यांचं क्षेत्ररक्षण जर बघितलं गेलं तर नंबर 1चं क्षेत्ररक्षण आणि फेकी बघा. आणि ते शशांक भाटे बॅक टू पवेलियन झालेला आहे. याला म्हणतात क्षेत्ररक्षण. एक दुसऱ्यांची संगत कॉलिंग आणि गडीबाद. तोपर्यंत देऊया डीजीला संधी. जर बघितलं गेलं मनोज सर जर या चेंडूवर 6 धावा भेटल्या असत्या. क्रिकेट आहे आणि पण 6 धावा नसताना एक धावेवर आणि एक गडीबाद सुद्धा या झालेवर काय क्षेत्ररक्षण असेल. एक दुसऱ्याचं कोऑर्डिनेशन मनोज सर जर बघितलं गेलं तर अफलातून. खरोखरच जेवढं कौतुक कराल शाल्विन जोलार याचं तेवढं कमी आहे. कारण तो अजूनपर्यंत यंगस्टर स्वप्नील जर बघायला यंगस्टरचा संघ त्यांचा संघ आहे सुपरस्टार त्या संघामधून खेळत असतो तेव्हा त्याचा फिटनेस आणि त्याची जी मला वाटतं बघायला गेलं त्याने जो फिटनेस ठेवलेला आहे अजूनपर्यंत धावगतीचा आणि फिल्डिंगचा तो तसाच आहे. त्याच्यामुळे हा झेल सोडलाय मात्र फलंदाज धावबाद होतोय. येस सर झेल तर खूप हे होता पण जबरदस्त एफर्ट जर बघितलं गेलं जबरदस्त होतं. या एफर्टमुळे शशांक भाटे याचं बॅक टू पवेलियन झालेलं आहे. परत त्यांची जागा भरून षटक येते तो आपले अशोक मामा. नक्की सुपला शॉट खेळताना दिसत आहे आणि ते अशोक मामा ही बॅक टू बॅक दुसरं षटक गडीबाद झाले. षटकातील या फर्स्ट इनिंगमध्ये जर बघितलं गेलं तर मला वाटतं अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हरतील 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. मड ए मास्टर संघाच्या माहितीसाठी आज जर बघितलं गेलं तर लाईव्ह कव्हरेज जर बघितलं गेलं तर प्रदूषण लाईव्हची पूर्ण टीम फॅमिली खरंच जबरदस्त त्यांचं योगदान असतं. क्लॅरिटी ही खूप छान आहे. परत एकदा रुबिन मेलेंडा भरपूर वेळानंतर क्रिकेटमध्ये परत पदार्पण केलं तर क्रिकेटपासून खूप दूर गेले होते रुबिन. आज प्लेयर कमी असल्याच्या कारणाने वाटते पण एक आहे की क्रिकेटमधलं प्रेम आहे ना या प्रेमापासून कोणी दूर करू शकत नाही. एखाद्या आपण वैयक्तिक प्रेम पाहतो आणि त्या प्रेमापासून तर क्रिकेटचं प्रेम हे कितीही लांब गेलो ना तर हे जवळ करण्याचं काम करणारं हे एक खूप सुंदर प्रेम आहे. क्रिकेटची भाषा जर बघितली गेली तर 3 षटकं मला वाटतं पूर्ण झाल्या. 3 षटकात जर धावफलकावर जर बघितली गेली तर फक्त 19 धावा झालेल्या आहेत. 5 गडीबाद झालेले आहेत ते मात्र मड ए संघाचे.
स्ट्राईकवर आहे ते रुबिन मेननचा, नॉन स्ट्राईकवर आहे ते नवीन आणि एक जर आणखीन खेळाडू जर बघितला गेला तर दत्ता उर्फ सांग्या. याचं नाव जर बघितलं गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला गेला होता. थोडासा लेट उशिराने खेळण्यासाठी आलेला आहेत. परत शेवटचं षटक घेऊन येतो तो नक्कीच मायकल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू दंडित केलेला आहे दत्त ठाकूर सरांनी आणि एक अवंत धावसंख्येने 20 धावसंख्येवर पोहोचलेला आहे. तो मात्र मड ए संघ शेवटचं षटक अनामारीचे षटक म्हणून ओळखलं जाणार आहे. 6 चेंडूत बघूया किती धावा काढतायत, किती धावसंख्येचं लक्ष मड गोराई ए मास्टर संघासमोर ठेवण्यात येणार आहे. परत हळूवार पद्धतीने जबरदस्त कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव काढले, दुसरी धावण्याचा प्रयत्न होईल का नाही. नवीन बोलतो थांब जरा मी आहे. नवीन यांनी ही अशी भरपूर अशी कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. त्यासाठी तो बोलला रुबिन यांना थांब जरा थांब मी आहे ना. बघूया क्रिकेट आहे, क्रिकेट जर बघितला गेला. परत एकदा राईट द विकेट मारा. परत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. नवीन यांना आज काय सूर गवसत नाही आहे. त्या फटक्यासाठी तो पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो बॅट आणि बॉलच्या संपर्क होत नाही म्हणून सर थोडेसं खूप परिश्रम करत आहेत. खरोखरच नवीन या फलंदाजाला आपण बघतो की चांगली फलंदाजी करत असतो, पण आज त्याला सूर गवसलेला नाहीये. काही तो अडथळ्यामध्ये येतोय. पुढचा चेंडू मायकेल यांचा. येस परत एकदा मायकल टू नवीन परत लेग साईडला भिरकावलेला आहे. आसमानी टोळा डोक्याला नतमस्तक देऊन जातो. मॅग्निफिसम षटकार तोपर्यंत देवाडी दिला संधी. धावा जर बघितल्या गेल्या 27 कुठे आपण पाहत होतो. परत लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू परत दंडित करण्यात आलेला आहे. या एक धावसंख्येने अवांतर धावसंख्येने धावा जर बघितल्या गेल्या तर 28 धावसंख्येवर मायकल ऐथोल्या की ऐथोल्या मायकल ऐथोल्या यांची गोलंदाजीवर थोडेसे दंडित करण्याचा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. शतरक्षण नाही आहे आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. चौकार. कुठेतरी धावा थांबल्या होत्या, त्या धावाला सूर गवसण्याचं काम करत आहे ते मात्र नवीन. परत कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून शतरक्षण तिकडे नाही आहे. आउटफील्ड सुरेख आहे. बॉल जातोय दन 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 करत सीमारेखेच्या बाजूला चेंडू पकडलेला आहे आणि तिथे मला वाटतं 2च धावा काउंट कराव्या लागतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 34 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. तो मात्र मड हे संघ जसं एक टफ फाईट षटक स्कोरिंग इथे आलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू घेऊन येतो तर मायकल पुढे पुढे सरसावण्याचा प्रयत्न आणि ते निधाव चेंडू. 4 षटकं पूर्ण झालेल्या 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 34-5 गडी बाद आणि 35 धावसंख्येचं लक्ष मड ए संघासमोर ठेवलेला आपल्या गोराई ए संघासमोर ठेवलेला आहे मड ए संघाने. तसं यानंतरचा सामना आहे तो मात्र मॅग्निफिसम कुलवेम मास्टर संघ तसंच धारोली मास्टर संघ दोन्ही संघाचे संगणक इकडे हजर असतील तर नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे ही नम्र विनंती. तोपर्यंत आपण देऊया. आणि एक TVS ची बाईकची चावी आहे, कोणाची पडली असेल ती घेऊन जायचं आहे. TVS बाईकची चावी आहे आपल्याकडे इकडे आलेली आहे, ती कोणाची असेल ती घेऊन जायचं आहे. आणि नाश्ता आवर्जून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे, नाश्ता करून घ्या. चाय झालेला आहे, खूप सुंदर नाश्ता आहे. चायचा स्वाद ही खूप सुंदर आहे आणि त्याचा पुरेपूर स्वाद घ्यायचा आहे. सर्वांनी नम्र विनंती. तोपर्यंत देऊया डीजेला संधी आणि नाणेफेकीसाठी धारवली मास्टर आणि मॅग्निफिसंट मास्टर संघ.
क्षण सजून घ्या. तसंच गोरा ए मास्टर संघांना विनंती करतोय की तुमची सलामीची जोडी लगेच मैदानात दाखल करा. गोरा ए संघाची सलामीची जोडी लगेच मैदानात दाखल करा. आणि तसंच मी धारोली मास्टर संघाचे संगणकांना विनंती करतो. मॅग्निफिसंट कुलवे संघाचा संगणक इकडे हजर आहे. आणि 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकाच्या सामन्यात जर बघितलं गेलं तर 34 धावा झाल्यात. 35 धावसंख्येचं लक्ष गोरा ए मास्टर संघासमोर मड ए मास्टर संघाने ठेवलेलं आहे. एक जर सामना जर बघितलं गेला तर एक चुरशीचा सामना पाहायला भेटेल. नक्कीच आपण यूट्यूबच्या लाईव्ह कव्हरेज जर बघितलं गेलं तर अंगणवाडी जिथे सामने सुरू होते कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर फायनल डे होता. आणि फायनल डेमध्ये रात्री जर बघितलं गेलं तर सुरेख सामना पाहायला गेला. शेवटच्या षटकात मला वाटतं 16 धावा पाहिजे असताना जबरदस्त आशिक अली यांनी गोलंदाजी केली होती. आशिक अली यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणि प्रथमेश ठाकरे जर बघितलं गेलं तर एक महाराष्ट्राचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. त्या फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकून शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू 2 धावाची गरज असताना तो सामना टाय झाला होता. आणि आज आपण बघूया मड ए आणि गोरा ए मास्टर संघामध्ये सामना बघणार आहोत. तसाच होणार आहे. मड ए गोरा ए संघाला विनंती करतो की तुमची सलामीची जोडी आणि तिसरा खेळाडू सुद्धा पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला या गोष्टी सांगायची गरज नाही आहे. आज आपण 14+ क्रिकेट खेळत आहोत. आणि जर बघितलं गेलं तर आपण रक्तदान शिबिर 14+ खेळाडू आणि समाज साठी आरोग्य शिबिर असू द्या, महिला क्रिकेट स्पर्धा असू द्या, आर्थिक शिक्षण मदत असू द्या, सामाजिक जीवनाचं असं टफ क्रिकेट निर्माण आणि तसेच आपण भुखे आणि रक्तदान शिबिर असू द्या, विकलांगांसाठी आर्थिक मदत असू द्या, असे भरपूर असे कार्यक्रम आपण या कोळी अग्री एकता समाज मंडळामार्फत नेहमी आपण करत असतो. आणि आपली वाटचाल नेहमी आपण पाहत असतो. कारण आपण हे कोळी अग्री एकता समाज मंडळ जर म्हटलं तर वृक्षारोपण ही सुद्धा आपण करत असतो. स्वच्छता अभिमान असू द्या, असे बरेच कार्यक्रम आपण या कोळी अग्री एकता समाज मंडळाच्या माध्यमातून आपण नेहमी करत असतो. कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर आपले प्रमुख अतिथी मान्यवर सुद्धा इकडे आले होते. चला दोन्ही कॅप्टनने टॉस करा. दारोली मास्टर संघाचा कॅप्टन किशोर आलेले आहेत. तर मॅग्निफिशंट कुलवे संघाचा कॅप्टन पुढे या. अगोदर सत्कार काढून घेतो आपण कॅप्टनचा. मुस्तकीम, येस मुस्तकीमने तो कॅमेरा अगोदरच आपल्याजवळ लावलेला आहे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण एक टी शर्ट देणार आहोत. ते आपल्याला स्पॉन्सर्स केलेले आहेत ॲथलेटिक प्रोचे मालक गणेश लिंबोडे यांनी. आणि याच्या चमचमीत ट्रॉफ्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या अरुण कदम साहेबांनी दिलेल्या आहेत. दिले कॉन्टॅक्ट गमावला का मी यांच्या जवळ दिलता त्यांच्या जवळ दिलता सांगत राहते. हे सर नाणेफेकीचा कॉल होतो धारोली मास्टर वर्सेस कुलवे मास्टर संघामध्ये. मॅग्निफिसंट कुलवे मास्टर संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. एक तरफ बघितलं गेलं तर कोळी अग्री एकता समाज मंडळचं चिन्ह आहे आणि एक तरफ बघितलं गेलं तर आपली बोट आहे. आणि नाणेफेकीचा कॉल मला वाटतं धारोली मास्टर संघाने जिंकलेला आहे. प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. जसा हा सामना संपला की धारोली मास्टर संघाने विनंती करतो की लगेच तुम्ही मैदानात प्रवेश करायचा आहे. येस, आज जर बघितलं गेलं तर कालपासून जर बघितलं गेलं तर भरपूर असे मान्यवर आले होते. आज ही मान्यवरांची उपस्थिती मान्यता ते झालेल्या जेसन्स आज आपल्या इथे उपलब्ध झाल्या. त्यांचाही यशोदित आपण सन्मान करणार आहोत. स्वप्नील जेसन यांचं जर म्हणायला लागलं फुटबॉलचे मॅचेस असतो की क्रिकेटचे की व्हॉलीबॉलचे त्याचा खूप सहभाग असतो कुलवे मॅग्निफिशंट या बॉईजना. तर नाही पण आपण जेसन यांना आपण सन्मानित करतोय, त्यांचा सत्कार करतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू झालाय तो फरार. गेलाय चौकार. पहिल्या चेंडूवर येतो तो चौकार.
ते गेले तर भरपूर असे आपले मान्यवर येऊन गेले आणि खरंच कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर आपल्या परिसरातले आमदार संजय उपाध्ये सर सुद्धा त्यांचीही इथे उपस्थिती काल झाली होती. आणि जर बघितलं गेलं तर या सेवकामध्ये डॅशिन हिरो वन मॅन आर्मी वन मॅन असं बघितलं गेलं तर आपले शिवानंद शेट्टी सुद्धा यांचंही आगमन झालं होतं. आणि असे भरपूर असे मान्यवर जर सुधीर नाईक सुद्धा आले होते. असे मान्यवर खूप आपल्या या मॅचसाठी कालच्या दिवसात इथे आले होते. आजही आपण तशीच मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे आणि तसेच सत्कारही आपले जसे पाहिजे तसे सत्कार होत आहेत. आणि परत लगेच बघितलं कव्हर दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव काढले, दुसरी धावण्याचा प्रयत्न आहे. कॅशो एक असा खेळाडू आहे गोराई मास्टर संघाचा. जेव्हा कॅशोची बॅट चालते ना तेव्हा गोराई संघ थोडासा रिलॅक्स असतो. येस मनोज सर. खरोखरच कॅशू यांना मी शुक्रवारी बघितलं USPLच्या सामन्यामध्ये. तो आणि लायमन मनाजी म्हणजे मनोरीचा एक खेळाडू आणि कॅशू यांनी बरं 60च्या वर भागीदारी केली होती आणि 81 धावांचं आव्हान दिलं होतं अरुण कदम या साहेबांच्या खेळाडूंकडून. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. मला वाटतं बॉल थोडा थाय पॅडवर लागतोय त्याच्यामुळे तिथं धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. आणि कॅशू आणि स्वप्नील जर बघाल त्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सुरक्षित जागेमध्ये ठेवलं होतं. पण त्यांच्या गोलंदाजांनी थोडी गफलत केली आणि तिथं प्रॉब्लेम झाला होता. बॅक टू स्वप्नील. येस कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. नवीन तिकडे फील करेपर्यंत चेंडू जाते दन 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 करत सीमा रेखेच्या बाजूला. सरक सत्रक्षण पाहायला भेटलेला आहे. थोडासा रोखला गेला चेंडू त्या निमित्ताने 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने जर बघितले गेले तर 9 या धावसंख्येवर अशोक मामा थोडंसं आज महागडा. नेहमी जर बघितले गेले तर सुरेख गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. आज जर बघितलं गेलं तर कॅशिओ यांचं वर्चस्व आहे. मनोज सरांनी आताच वर्णन केलं होतं की कॅशिओ USPL चौक इथे सामने सुरू असताना जबरदस्त भागीदारी केली होती. 60च्या वरती भागीदारी होती. 80-81चं लक्ष ठेवलं गेलं होतं. परत एकदा लेग साईडला भिरकावून मारण्याचा प्रयत्न चंदू तिकडे आहे आणि बॅक टू पवेलन झालेला आहे. तो मात्र कॅशिओ पहिला गडी बाद होते तो मात्र गोरा ए मास्टर्स संघाचा. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू धावा झाल्या. धाव फलकावर 9 स्ट्राईकवर आहे तो सॅल्विन. लेग साईडला भिरकावून मारण्याचा प्रयत्न जातो. आउटफील्ड कडक आहे. बघतो चेंडू तिथे सूर्या फील्ड करेपर्यंत जबरदस्त फेकी अप्रतिम शतरक्षण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिलं षटक मला वाटतं पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेल्या 10 धावसंख्येवर पोहोचलेला आहे आणि अजूनही 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे ती मात्र गोरा ए मास्टर संघाला. तसंच मनोज सर बघितलं गेलं तर आपण काल तुम्ही इथे कमेंटेटर करतात सुरेख सामने झाले. कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर मला वाटतं सेमीफायनलचा सामना असेल बंदरपाकाडी संघाविरुद्ध चारकोप संघ. शेवटच्या क्षणापर्यंत क्वार्टर फायनलचा सामना होता. काय सामना पाहायला भेटला शेवटच्या क्षणात. जर गोलंदाज जर बघितलं अनफिट होता त्याला पायाला दुखापत असताना सुद्धा गोलंदाजी करत असताना शेवटच्या क्षणामध्ये 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना सर स्वप्नील आपण बघितलं की तो गोलंदाज त्याची पायाची जो डोपा त्याची वाटी खेचली होती. परत पुन्हा बसून काही प्लास्टर करून काही मला वाटतं त्याला पट्ट्या बांधून त्याला पुन्हा तयार केला होता. पण त्या गोलंदाजाकडून गोलंदाजी चांगली होते पण शेवटच्या चेंडूवर षटकार मारून तो सामना त्यांना हार पत्करावी लागली होती. इथं पहिला चेंडू बरोबर टार्गेटवर ऑफ साईडला यॉर्कर ठेवला होता. चेंडू होते लॉंगॉनच्या दिशेने एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. चंदू याच्याकडून चांगलं शतरक्षण फेकी देखील त्याचप्रमाणे येते. मात्र एकाच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या टोटल पोहोचलेली ती 11 या धावसंख्येवर. येस सर. काल बघितलं गेलं तर तो चेंडूही जबरदस्त टाकला गेला होता. शेवटचा चेंडू टाकल्या तो डायरेक्ट जमिनीवर पडत होता असा गोलंदाज होता. पण त्यांनी हार पत्करली नव्हती. आपल्या गावासाठी त्यांनी हे सर्व करताना एक जबरदस्त. परत आपण जाऊया मॅचकडे. शशांक
नंदू कदम जबरदस्त चेंडू हाताळला गेला. शशान यांच्या दंडित करण्यात आलेला आहे वाईटच्या स्वरूपात. अवांतर धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 12 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. तो मात्र गोरा ए मास्टर संघ 35 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला संघ आहे. तो मात्र गोरा ए मास्टर संघ. शशांक भाटे जर बघितलं गेलं तर अष्टपैलू अशी कामगिरी नेहमी आपल्याकडून आपल्या मड ए संघासाठी होत असते. बिलॉंग करतो मड ए मधून आणि यंगचे मॅच सुद्धा गोल्डन भाटी येथे सुरू आहेत. 13, 14, 15 असे मॅचची डेट्स होती. काल जर बघितलं गेलं तर मिथुन चक्रवर्ती सुद्धा तिकडे हजर झाले होते. यस, जबरदस्त एक क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटत आहे. कव्हर पॉइंटच्या वरून डोक्यावरून नतमस्तक देऊन जातोय सीमा रेखा पास. 4-4 चौकार. वाटतं सॅल्विन यांना गडीबाद करायचं होतं. त्या खेळाडूकडून जबरदस्त क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटलेला आहे. परत बॅटची फाईन कट घेतोय. लॉंग आउटच्या दिशेने चेंडू रोशन फील करेपर्यंत मला वाटतं एकच धाव्यावर 17-17 आणि खतरा क्रिकेटमध्ये आपण बघितलं गेलं तर असे खूप आकडे आहेत. त्या आकड्यामध्ये जर बघितलं गेलं तर 17 आकडा ही खूप म्हणजे खतरनाक म्हणून आकडा म्हणून ओळखला जातो. खतरनाक कोणासाठी होईल सांगू शकत नाही आहे. परत विकेट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातोय. रोशन तिकडे आहे. आसमानी टोळा खूप चांगला प्रयत्न होता. नो मॅन्स मध्ये चेंडू डिलिव्हर होत आहे आणि तोपर्यंत 2 धावा मात्र काय रोखू शकले नाही आहेत. आणि या 2 धावसंख्येने धावा जर बघितल्या गेल्या तर अजूनपर्यंत 19 धावसंख्येवर पोहोचलेला आहे गोरा ए मास्टर संघ. जशी पाहिजे तशी फलंदाजी होत आहे गोरा ए मास्टर संघाची. 14 चेंडू आणि 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. हेच जर बघितलं गेलं तर शशांक भाटे यांचा परत सॅल्विन यांच्या साडी लाभ करण्याचा प्रयत्न. बॅटची फाईन कट घेतोय आणि ते एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावा जर बघितल्या गेल्या तर 20 या धावसंख्येवर अजूनही जर बघितलं गेलं तर 13 चेंडू आणि 15 मॅच आहे. हा क्रिकेटचा सोहळा आहे. या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये काही सांगू शकत नाही आहे की 13 चेंडू 15 धावा कधी लो स्कोरिंग सामना ही खूप एक रोमांच सामना पाहायला भेटत असं. जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू. पंच तिकडे आहेत. पंच त्यांचे डिसिजन देणार आहेत आणि दंडित करत आहेत ते मात्र शशांक यांना. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावा झाल्या. धाव फलकावर 21. अजूनही 13-14चं समीकरण आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरची भाषा नाही आहेत. कधी वर कधी खाली. काय स्ट्रोक पाहायला भेटतोय. नंदू कदम एक फेमस स्ट्रोक. आवडतीचा फटका आहे. सीमारेखा बार चौकार. बघा नंदू जर इथं मला वाटतं बसलेला असता त्यांनी पैसे लावले असते एखाद वेळेस. पण आज नंदूला पैसे आलेले आहेत. नायझिल डिसूजा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्याला या चौकारासाठी 2 चौकार खणखणीत चौकार मारले म्हणून नंदू याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस नायझिल यांच्याकडून आलेलं आहे. नंदू देखील खूप चांगला असा एक खेळाडू आहे. तो चांगला एक बेंचवर बसलेला असताना तो देखील खूप पैसे लावत असतो या त्या खेळाडूनं. आज त्याला बक्षीस भेटलेलं आहे. म्हणजे बघा किती आत्मविश्वास त्याचा वाढला असेल. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज नवीन या गोलंदाजाकडे चेंडूचा बार दिलेला आहे. 12 मध्ये 10ची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपण बघतोय शॅल्विन झोनार ज्यांनी 5 धावा केलेल्या आहेत. नंदू कदम खेळतो 2 खणखणीत चौकाराच्या साईडने 9 या धावसंख्येवर. बॅक टू स्वप्नील. येस सर, काल जर बघितलं गेलं तर समीकरण वेगळं होतं. चार्को वर्सेस बंदर पाकाडीमध्ये. आणि इथे बघितलं गेलं तर लेग साईडला भिरकावून दिलेल्या ते सीमारेखा पार जातोय षटकार.
कालच्या जर बघितलं गेलं क्वार्टर फायनलच्या सामन्यात जर बघितलं बंदरपाकाडी चारकोपमध्ये 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना ग्लेन वैती आणि जबरदस्त षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. परत त्या दिशेने चेंडू भिरकावून मारलेला आहे आणि जातोय सीमारेखा पार चौकार आणि हा सामना मला वाटतं जिंकलेला आहे तो मात्र गोरा ए मास्टर संघाने. हार्ड लक म्हणावं लागेल मड ए मास्टर संघाला आणि पुढच्या सामन्यामध्ये